नमस्कार. कधी समुद्रकिनारी गेलात तर एक जादू रोज घडताना दिसते, नाही का? पण आपलं फारसं लक्ष जात नाही. ही जादू आहे समुद्राच्या लयबद्ध हालचालीची, म्हणजे भरती ओहोटी. आज आपण पृथ्वीच्या या नैसर्गिक हृदयाच्या ठोक्यांमागचं रहस्य उलगडणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. कधी असा विचार मनात आलाय का की सकाळी जिथे लाटा आपल्या पायांना स्पर्श करत होत्या तिथेच संध्याकाळी पाणी इतकं मागे का गेलेलं दिसतं? समुद्राची पातळी दिवसभरात एखाद्या जिवंत प्राण्यासारखी अशी वर-खाली का होते? याच प्रश्नाचं उत्तर आपण आज शोधणार आहोत. तर सगळ्यात आधी हे समजून घेऊया की ही समुद्राची लयबद्ध हालचाल म्हणजे नेमकं काय आहे. खरं तर ही एक अशी नैसर्गिक प्रक्रिया आहे जी कोट्यावधी वर्षांपासून सुरू आहे, अगदी पृथ्वीच्या श्वासाप्रमाणे. एकदम सोप्या भाषेत सांगायचं झालं तर भरती म्हणजे समुद्राच्या पाण्याची पातळी वाढणं आणि ओहोटी म्हणजे ती कमी होणं. बस इतकं सोपं आहे. ही एक इतकी नियमित घटना आहे की जणू काही तो अथांग महासागर एका ठराविक लयीत श्वास घेतोय आणि सोडतोय. आणि हे चक्र आहे ना, ते खूपच इंटरेस्टिंग आहे. साधारणपणे दर 6 तासांनी भरतीनंतर ओहोटी येते. म्हणजे काय तर बहुतेक ठिकाणी आपल्याला एका दिवसात 2दा भरती आणि 2दा ओहोटी अनुभवायला मिळते. हे जणू काही निसर्गाचा एक परफेक्ट घड्याळ आहे जे कधीच चुकत नाही. पण प्रश्न हा आहे की समुद्राची ही लयबद्ध हालचाल घडवतं तरी कोण? यामागे अशी कोणती अदृश्य शक्ती काम करते? बरं, याचं उत्तर आपल्याला पृथ्वीवर नाही मिळणार. ते दडलंय दूर अवकाशात. चला पाहूया यामागची सायंटिफिक कारणं. यातलं सगळ्यात महत्त्वाचं कारण आहे आपला चंद्र. आपल्याला तो जरी लहानसा दिसत असला ना तरी त्याच्या गुरुत्वाकर्षण शक्तीचा आपल्या पृथ्वीवर जबरदस्त प्रभाव पडतो. तो पृथ्वीवरच्या महासागरांच्या पाण्याला अक्षरशः स्वतःकडे ओढतो आणि त्यामुळे चंद्राच्या दिशेने असलेल्या पाण्याचा भाग फुगतो आणि तिथे येते भरती. आता या खेळात फक्त चंद्रच नाहीये, आपला सूर्यसुद्धा आहे. सूर्य आकाराने प्रचंड मोठा आहे, पण तो आपल्यापासून खूपच जास्त लांब आहे. त्यामुळे काय होतं की त्याची गुरुत्वाकर्षण शक्ती चंद्राच्या तुलनेत समुद्राच्या पाण्यावर कमी प्रभाव टाकते. म्हणजे तो या खेळातला एक महत्त्वाचा पण सेकंडरी प्लेयर आहे. आणि तिसरं कारण हे थोडं अनपेक्षित आहे, ते म्हणजे आपली पृथ्वी स्वतः. हो, पृथ्वी जेव्हा स्वतःभोवती फिरते तेव्हा एक बाहेरच्या दिशेने फेकणारी शक्ती तयार होते. तुम्ही इमॅजिन करा की तुम्ही गोल फिरताय आणि तुमच्या हातातली वस्तू बाहेर फेकली जाते. अगदी तसंच काहीसं पाण्यासोबत होतं. चंद्राच्या अगदी विरुद्ध दिशेला असलेल्या पाण्यावर ही शक्ती प्रभाव टाकते आणि तिथेही भरती येते. आणि म्हणूनच आपल्याला एकाच वेळी पृथ्वीच्या 2 विरुद्ध बाजूंना भरती आलेली दिसते. कमाल आहे. आता यातली एक गंमत बघा. जेव्हा सूर्य, चंद्र आणि पृथ्वी एका सरळ रेषेत येतात, म्हणजे अमावस्या किंवा पौर्णिमेच्या दिवशी, तेव्हा सूर्य आणि चंद्र जणू एकाच टीममध्ये असतात. त्यांच्या दुप्पट शक्तीने समुद्राला एक जोरदार ओढ लागते आणि तेव्हा येते उधाणाची भरती. यावेळेस पाण्याची पातळी सर्वात जास्त वाढते. याच्या उलट जेव्हा ते एकमेकांशी काटकोनात असतात तेव्हा त्यांची ताकद एकमेकांनाच कमी करते. यामुळे भरती ओहोटी खूपच कमजोर असते आणि त्याला म्हणतात भांग भरती. पण ही फक्त काहीतरी खगोलशास्त्रीय घटना नाहीये. या समुद्राच्या लयबद्ध हालचालीचा आपल्या रोजच्या जीवनावर थेट परिणाम होतो आणि त्याचे आपल्याला अनेक फायदेही आहेत. चला बघूया निसर्गाची ही देणगी आपल्यासाठी कशी फायदेशीर ठरते. आणि हे फायदे खरंच खूप महत्त्वाचे आहेत. बघा, मोठ्या जहाजांना बंदरात सुरक्षितपणे आत बाहेर करण्यासाठी भरतीची मदत होते. भरतीमुळे किनाऱ्यावरचा गाळ आपोआप वाहून जातो, म्हणजे बंदरांची एक प्रकारे नैसर्गिक स्वच्छता होते. अनेक ठिकाणी मीठ बनवण्यासाठी तर याच भरतीचा पाण्याचा वापर केला जातो. आणि सगळ्यात भारी म्हणजे या पाण्याच्या प्रचंड शक्तीचा वापर करून टर्बाईन फिरून वीज तयार करता येते, जी एक पूर्णपणे स्वच्छ ऊर्जा आहे. पण इथे खूप महत्त्वाचा प्रश्न समोर येतो. निसर्ग आपल्याला भरभरून देतो, पण त्या बदल्यात आपण खरंच त्याची काळजी घेतो का? हा खरंच विचार करण्यासारखा प्रश्न आहे, नाही का? कारण खरं सांगायचं तर आपण महासागरांकडून फक्त घेतच आलो आहोत. आता वेळ आलीये ती जबाबदारी स्वीकारण्याची. आज आपल्या महासागरांना आपल्या संरक्षणाची खूप जास्त गरज आहे. नाहीतर हे नैसर्गिक संतुलन बिघडायला अजिबात वेळ लागणार नाही. आणि हेच ते कटू सत्य आहे. कारखान्यांमधून येणारा कचरा, नद्यांमधून वाहून येणारी घातक रसायनं, सगळीकडे पसरलेलं प्लास्टिक आणि तेल गळतीये. या सगळ्यामुळे आज आपल्या महासागरांचं आरोग्य आणि त्यात राहणारे लाखो जीव धोक्यात आले आहेत. हे सगळं थांबवण्यासाठी काही ठोस पावलं उचलणं आता अत्यंत गरजेचं आहे.
तेल आणि घातक रसायनांची वाहतूक अधिक सुरक्षित मार्गांनी व्हायला हवी. कारखान्यांचं सांडपाणी समुद्रात सोडण्याआधी त्यावर प्रक्रिया करणं बंधनकारक करायला हवं आणि सगळ्यात महत्त्वाचं, किनाऱ्यांवर होणारं अमर्याद अतिक्रमण थांबवलं पाहिजे. हे उपाय आता पर्यायी राहिलेले नाहीत, ही आजच्या काळाची गरज बनलीय. तर आपलं हे सगळं विश्लेषण शेवटी एकाच महत्त्वाच्या प्रश्नावर येऊन थांबतं. महासागरांची ही लयबद्ध स्पंदनं, ही सुंदर भरती ओहोटी जर आपल्याला भविष्यातही अनुभवायची असेल तर त्याची जबाबदारी आपल्या सगळ्यांची आहे. आपलं महासागर धोक्यात आहे, त्याचं भविष्य आपल्या हातात आहे. आपण काय करणार आहोत? विचार करा.